जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही जी आर आहेत तर ते जी आर देखील सध्या निर्गमित होत आहे. तर आताच्या घडीला महत्त्वाचा जो काही जी आर आहे तर ते जी आर सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने निर्गमित झालेले आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे ज्या काही अंतर्गत प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया संदर्भात, शिक्षक भरती संदर्भात जे काही SOP असेल किंवा इतर ज्या काही सध्या नियमावली असेल तर त्या संदर्भात दररोज जे काही जी आर आहे तर ते सध्या प्रसिद्ध होत आहे. तर ह्या ठिकाणी महत्त्वाचा जो काही एक जी आर म्हणजे 30 मार्च 2026 ह्या ठिकाणी शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा इथं बघा निर्गमित झाला होता. हा जी आर तुम्ही बघितला असेल. तर ह्याच्यामधल्या महत्त्वाच्या ज्या काही हायलाईट सध्या बघा बाबी आहे तर त्या बाबी आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत. ह्याच्यामध्ये ह्या जी आरचं जे काही सध्या बघा हेडिंग आहे, माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची मानक कार्यपद्धती सुनिश्चित करण्याबाबत, म्हणजे ह्या ठिकाणी जी काही महत्त्वाची SOP आहे तर ती SOP या ठिकाणी शिक्षक भरतीची निर्गमित करण्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जो काही जी आर आहे तर हा जी आर सध्या बघा इथं पब्लिश झालेला आहे. आपल्याला माहिती आहे की शिक्षक भरतीमध्ये असे अनेक जी आर जे आहे तर ते सध्या बघा आलेले आहे आणि त्याचं सध्या या ठिकाणी जे काही संदर्भ आहे तर ते संदर्भ बरेच मोठे या ठिकाणी शिक्षक भरतीशी निगडीत असलेले जे सध्या जी आर इथं निर्गमित झालेले आहे. जवळपास या ठिकाणी संदर्भ जर बघितले तर एकूण 17 संदर्भ इथं एकंदरीत महत्त्वाचे जे काही शासन निर्णय आहे तर त्या शासन निर्णयाचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये संदर्भ तर इथं दिलेला आहे, परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे म्हणजे मानक कार्यपद्धती जी आहे म्हणजे SOP संदर्भात या ठिकाणी संपूर्ण जी काही सूचना आहे तर त्या सूचना इथं देण्यात आली. आता ह्याच्यामध्ये सर्वात जास्त जे काही महत्त्वाचं या ठिकाणी ज्या संस्था आहे, बरोबर, अनुदानित ज्या संस्था आहे, कारण अनुदानित संस्थेच्या जाहिराती ज्या आहेत पवित्र पोर्टलला येत असतात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी ज्या काही संस्थांचं बघा या ठिकाणी जी काही नियुक्ती प्रक्रिया आहे तर ती नियुक्ती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या बाहेर देखील सध्या बघा झालेली होती आणि त्यांना कुठेतरी या ठिकाणी आढावा बसावा म्हणून या ठिकाणी महत्त्वाचा हा शासन निर्णय इथं निर्गमित झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे काही मुद्दे मेन्शन करण्यात आले ते म्हणजे जी शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पवित्र पोर्टल ह्या प्रणालीमार्फतच सध्या बघा होणार आहे. कारण महत्त्वाची जी काही पवित्र पोर्टल प्रणाली आहे ती शिक्षक भरतीची प्रक्रिया करण्यासाठी आणि शिक्षक भरती संपूर्ण जी काही प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने जी काही संगणकीय प्रणाली आहे तर ती त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली. आता ह्याच्यामध्ये इथं म्हटलेलं आहे की संदर्भ 1 येथील अधिसूचना संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरती ही शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीमधील गुणाच्या आधारे म्हणजे या ठिकाणी पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे करणे बंधनकारक आहे. वस्तुतः अशी तरतूद जनहित जी काही याचिका आहे इथं याचिका क्रमांक देण्यात आला. या प्रकरणात माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिनांक 24/6/2025 रोजी 2015 रोजी पारित केलेल्या न्याय निर्णयातील निर्देशानुसार करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी शिक्षक पद भरती केवळ गुणवत्तेच्या आधारे व पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. यासाठी योग्य ते धोरण शासनाने आखावे असे निर्देश जे आहे तर ते माननीय उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या ठिकाणी दिले होते. त्यानंतर इथं पुढे म्हटले की संदर्भाधीन या ठिकाणी विविध जे काही शासन अधिसूचना शासन निर्णय असेल याद्वारे पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक पद भरती प्रक्रिया वेळोवेळी सुधारित करण्यात या ठिकाणी आलेली. आपल्याला माहिती आहे की वेळोवेळी जे काही जी आर असेल शासन निर्णय असेल त्याच्यानुसार पवित्र प्रणाली मार्फत जी काही पदभरती होत असते त्याच्यामध्ये ज्या सुधारणा आहेत तर त्या वेळोवेळी करण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर इथे एक महत्त्वाचा मुद्दा मेन्शन करण्यात आला की 22/6/2017 पासून खाजगी अनुदानित असेल अंशतः अनुदानित विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पद भरती पवित्र प्रणाली जी काही संगणकीय प्रणाली मार्फत होणे आवश्यक असताना काही संस्थांनी विशिष्ट कालावधीसाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित नव्हते, लॉग इन ID उपलब्ध करून देण्यात आले नाही, शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही इत्यादी कारणे दाखवून त्यांच्या स्तरावर पदभरती केल्याच्या काही घटना निदर्शनास या ठिकाणी आल्या आहेत. आता याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने याबाबत विशेषतः शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या विहित मुदतीत प्रतिसाद न देण्याच्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अशा नियुक्त्या तदनंतर सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता न मिळाल्याने अशा संस्था व शिक्षक माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करतात आणि अशा प्रकारच्या रिट याचिका इथं ज्या आहेत तर त्या सध्या बघा दाखल होत्या. त्यांच्या नंबर इथं देण्यात आले, इथं नंबर देण्यात आले आणि हे माननीय उच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होत्या. यामध्ये याचिकाकर्ते
दिशाभूल करणारी माहिती देऊन पवित्र पोर्टल शिवाय पदभरती केल्याचे समर्थन करीत असल्याची बाब माननीय उच्च न्यायालयाच्या निदर्शनास या ठिकाणी आली. या प्रकरणात पारित केलेले संदर्भ क्रमांक 14 येथील दिनांक 16/10/2025 रोजीच्या निर्णयान्वये माननीय उच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळल्या असून पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरती अधिक सक्षम व परिणामकारक बनवण्यासाठी खालील निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. एकंदरीत ह्या GRच्या माध्यमातून संपूर्ण जे काही खाजगी व्यवस्थापन आहे, ज्या संस्था आहे, त्या संस्थांची जी काही पदभरती आहे ती पदभरती पवित्र पोर्टल या प्रणालीमार्फतच या ठिकाणी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने हा महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तर तो निर्गमित झाले. ह्याच्यामध्ये जे काही शासनाने इथं जे निर्देश आहे तर ते निर्देश देखील देण्यात आले. त्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जे काही शैक्षणिक विभागात संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती सध्या नेमण्यात येऊन पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या पदभरतीचा अहवाल या समितीत सादर करावा. त्यानंतर पवित्र पोर्टल मार्फत पदभरती अधिक परिणामकारक कार्यक्षमपणे होण्यासाठी शासनाची मानक कार्यपद्धती म्हणजे SOP जी असेल तर ती इथं बघा निश्चित करावी आणि ह्याची जी काही अंमलबजावणी आहे तर ती अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाच्या विचाराधीन होता. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे जे काही मुद्दे आहे तर ते मुद्दे इथं बघा प्रस्तावनेमध्ये घेण्यात आले होते. एकंदरीत ह्या शासन निर्णयानुसार जी काही शिक्षक भरती आहे ती शिक्षक भरती पवित्र पोर्टल संगणकीय प्रणालीद्वारे सध्या बघा होणार आहे. कारण आता ज्या काही बाहेर या ठिकाणी ज्या नियुक्त्या आहे तर त्या नियुक्त्या सध्या बघा होणार नाही. त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा जो काही शासन निर्णय आहे तो शासन निर्णय इथं निर्गमित झालेला आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही समिती आहे त्या समितीमध्ये उच्चस्तरीय बघा या ठिकाणी अधिकारी वर्ग असणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे या ठिकाणी मुद्दे देण्यात आले. त्याच्यामध्ये हा जो काही GR आहे ह्या GR बघा बराचसा मोठा आहे. हा आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला अवेलेबल आहे. त्या ठिकाणी जाऊन अजून सविस्तर इथं तुम्ही वाचू शकता. तर सध्या ही एक महत्त्वाची पवित्र पोर्टल संदर्भात जी काही पदभरती होणार आहे त्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा GR जो आहे तर तो GR सध्या इथं निर्गमित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर महत्त्वाचा GR होता जेणेकरून ज्या काही संस्थेमधल्या वेकेन्सी आहे, जाहिराती आहे तर त्या जाहिरातीमध्ये सध्या ज्या वेकेन्सी येतात तर त्या वेकेन्सी पवित्र पोर्टल मार्फतच सध्या इथं भरल्या जाईल. या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा शासन निर्णय सध्या आपल्याला पाहायला मिळाला आहे. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओ चॅनलला भेट देत राहा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर भेटू आपण पुढील महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद. जय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या तो गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत तर त्या प्रक्रिया सध्या बघा सुरू झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही GR आहे तर ते GR देखील सध्या निर्गमित होत आहे. तर आताच्या घडीला महत्त्वाचा जो काही GR आहे तर ते GR सध्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने निर्गमित